मुलगी. शाळेतनं आल्यानंतर ती मला ते सगळं काही शेअर करते ॲज इट इज जे झालं होतं. आणि अगदीच तिला म्हणजे एखादी गोष्ट अशी वाटेल ना, की तिने शाळेत जाऊन भांडणं केली आहे, ती मला व्यवस्थित सांगते आणि मी त्याच्यावरती रागवण्यापेक्षा तिला समजून सांगते, की बघ, जबरदस्ती कुणाला भांडायचं नाही किंवा कुणाला मारायचं नाही, असं मी तिला समजून सांगते. आणि ह्याने काय होतं, जर सपोज आपली मुलं आपल्याला काही शेअर करत असतील तर आपण त्यांना रागवणे किंवा मारण्यापेक्षा जर त्यांना आपण तिथल्या तिथे एकदम छान गोड शब्दामध्ये समजून सांगितलं ना, की मुलांना अनेक म्हणजे कॉन्फिडन्स येऊन जातो, की आपण बाहेर मित्र शोधण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जर आपलीच आई आपली मैत्रीण बनली किंवा आपले वडील आपले मित्र बनले, तर ह्याच्यापेक्षा जगामध्ये सर्वात भारी मित्र आणि मैत्रीण नसू शकत. त्यामुळं आपण बाहेर मित्र शोधण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जर आपलीच आई आपली मैत्रीण बनली किंवा आपले वडील आपले मित्र बनले, तर ह्याच्यापेक्षा जगामध्ये